खुशबे सरकार ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे चिकन। तर मी इथे चिकन घेतलं आहे, ते पण चांगलं धुवून घेतलं आहे। तर इथे बघू शकता। तर मी अर्धा किलो चिकन आणलं आहे। तर आता हे मी चिकनची रेसिपी बनवणार आहे। तर हे बघा, हे चांगलं असं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकणार आहे। तर रेसिपी कंटिन्यू ठेवा, तर तुम्हाला रेसिपी दाखवते। हे बघा, मी इथे हळद 1 चम्मच आणि मीठ थोडंसं ह्याच्यामध्ये 1 चम्मच टाकून घेतलं आहे। तर हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे चांगलं असं मी हळद आणि मीठ ह्याला चांगलं असं लावून घेतलं आहे। तर हे बघा, इथे बघू शकता, हे 5 मिनिटं असंच मी ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण कांदा कापायला घेऊया। चला, पुढची रेसिपी कंटिन्यू ठेवा। ह्याला पण आपले 5 मिनिटं असं हळद आणि मीठ लावून हे ठेवलेलं होतं। हे पण 5 मिनिटं ठेवून दिलेलं आहे आता। तर इथे बघा, मी बारीक कांदा चिरून घेतला आहे। तर मीडियम आकारचे 2 कांदे मी इथे चिरून घेतले होते। तर इथे बघा, मी इथे टोप ठेवला आहे। तर अशा प्रकारे आपला टोप पण गरम झाला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण कांदा भाजायला टाकूया। तर हे चिकन मी आमच्या सातारी पद्धतीने बनवणार आहे। तर रेसिपी तुम्ही कंटिन्यू ठेवा। बघा, कांदा इथे आपला चांगला भाजायला लागला आहे। तर हा पण लालसर असा व्हायला लागला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। बघा, ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे। तर आपल्याला हा तेलामध्ये पण चांगला भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। बघा, इथे कांदा पण आपला चांगला भाजलेला आहे। तर ह्याला पण आपले हळद मीठ लावून 5 मिनिटं झाले आहेत चिकनला। तर आपण ह्याच्यामध्ये हे चिकन शिजायला घालून घेऊया। तर हे पण असं चांगल्या प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी हलवून घेतलं आहे। आणि आपल्याला गॅस कमी ठेवून हे वाफलून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये। तर हे बघा, मी ह्याच्यावरती असं झाकण ठेवत आहे आणि ह्याच्यावरती मी पाणी ओतणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी वरती टाकीवरती पाणी ओतून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी इथे टाकीवरती असं पाणी ठेवलं आहे। तर हे पाणी गरम झालं की मी त्या चिकन मध्ये हे गरम झाल्यानंतर ओतणार आहे। तर मी अशाच प्रकारे ह्या अशा पाण्यामध्ये मी चिकन शिजवणार आहे। तर रेसिपी कंटिन्यू ठेवा। मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला इथे दाखवते। तर इथे घेतले आहेत मी मीडियम आकाराचे 2 कांदे, इथे घेतले आहे कोथिंबीर, इथे घेतला आहे लसूण, इथे घेतला आहे अद्रक, इथं सुकं खोबरं घेतलं आहे। तर मी आता हे कांदा आणि खोबरं बारीक करून घेते, चिरून घेते आणि नंतर मी खोबरं आणि कांदा भाजणार आहे। तर रेसिपी तुम्ही कंटिन्यू ठेवा। हे बघा, इथलं वरचं पाणी गरम झालं आहे। तर मी ह्याच्यामध्ये असं ओतून घेणार आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये ताटलीमध्ये ठेवलेलं पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे। तर इथे बघू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं आहे। तर आता आपण हा गॅस मीडियम करूया। मीडियम गॅसवरती आता शिजायला ठेवूया आपण चांगलं हे। तर अजून एकदा मी असं हे ताटली झाकून ह्याच्यावरती पाणी टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी इथे पाणी टाकून घेणार आहे आणि ह्याच पाण्यामध्ये
असं शिजवणार आहे हे चिकन. बघा हे असं इथे पण हे पाणी असं गरम झालं आहे. तर हे पाणी पण मी ह्याच्यामध्ये असं ओतून घेणार आहे. तर हे बघा चांगलं आपल्याला हे अशा पाण्याला उकळी फुटली आहे. तर चिकन पण आपलं असं शिजत आलेलं आहे. हे बघा जर तुम्हाला जेवढा रस्सा असेल पाहिजे असेल तेवढा तुम्ही त्या पाण्यामध्ये असं शिजवू शकता. तर मला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढ्या पाण्यामध्ये मी शिजवून घेतला आहे. हे बघा वाटण्यासाठी मी इथे मसाला काढून ठेवला आहे. तर इथे घेतला आहे मी सुकं खोबरं, इथं घेतला आहे मी लसूण, इथं घेतला आहे अद्रक बारीक करून, इथं कोथिंबीर घेतली आहे, इथे कांदा बारीक करून घेतला आहे. तर खोबरं आणि कांदा मी भाजून घेणार आहे. वाटण तयार करण्यासाठी मी इथे खोबरं भाजून घेतलं आहे, इथे कांदा भाजून घेतला आहे. तर ह्याचं मी आता वाटण तयार करणार आहे. तर इथे बघू शकता इथे आपलं चिकन पण असं खूप असं मऊसूद असं शिजलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे चिकन आपलं शिजलेलं आहे. तर ह्यातलं मी चिकन थोडंसं सुक्कं बनवणार आहे. तर चला रेसिपी कंटिन्यू ठेवा. हे बघा हे मी गरम पाणी चिकनला वापरणार आहे. तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही इथे मी गरम पाणी केलं आहे. हे बघा इथे आळणी पाणी इथे साईडला मी काढून ठेवलं आहे. हळदीचं आणि मिठाचं हे पाणी आहे. तर आमच्या इकडे ह्याला आळणी असं बोलतात. तर तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा हे मी खोबरं लसूण आलं आणि हे ह्याचं वाटून केलं आहे मी एकत्र. तर हा आमचा घाटी मसाला घरगुती मसाला आहे. तर इथे मी थोडासा गरम मसाला घेतला आहे. इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर घेतली आहे. तर लाल मिरची मी जास्त शक्यतो वापरत नाही. तर थोडीशी कलर येण्यासाठी मी थोडीशी लाल मिरची पावडर घेतली आहे. तर हा आमचा स्पेशल हा आमचा घाटी मसाला आहे. तर इथे बघू शकता. तर चला इथे टोप घेतला आहे मी, तो पण असा गरम झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर तुम्हाला हवं असं तुमच्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तेल घालू शकता. तर अशा प्रकारे मी इथे तेल टाकून घेतलं आहे. तर तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले भाजायला टाकायचे आहे. तर हे बघा मी इथे थोडीशी अशी फोडणी देणार आहे. ह्याच्यामध्ये मी खोबरं लसूण वाटण टाकणार आहे. तर हे थोडंसं वाटण मी सुक्या चिकन साठी मी इथे काढून ठेवलं आहे. तर हे आपल्याला चांगलासा हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर मसाले चांगले भाजल्यानंतर ना कालवणाला टेस्ट पण अशी खूप छान येते. तर हा आपल्याला मसाला चांगलासा भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा आपला मसाला पण असा चांगला भाजला आहे. याला तेल पण चांगलं असं फुटलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मसाला आपला इथे चांगला भाजला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आमचा घरगुती मसाला घालणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि इथे गरम मसाला घेतला आहे मी, हा पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडीशी लाल मिरची पावडर त्यामध्ये टाकणार आहे. हे पण आपल्याला असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि हे कमी गॅसवरती आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा आपला हा मसाला पण चांगला असा भाजून झाला आहे. तर हे बघा हे आहे अळणी. तर हे पाणी मी ह्याच्यामध्ये असं टाकून घेणार आहे. हा वास मस्त येते. तर ह्याच्यामध्ये मी चिकनचे पीस थोडेसे टाकून घेणार आहे आणि थोडंसं चिकन मी सुक्क बनवण्यासाठी इथे ठेवणार आहे.
हे बघा, हे सुकं बनवण्यासाठी मी हे चिकन थोडंसं साईडला ठेवून दिलेलं आहे. तर हे गरम पाणी ना मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे. तर जेवढा रस्सा तुम्हाला हवा असाल ना तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. बघा, हे आपलं कालवण पण आता उकळायला लागलं आहे. तर इथे बघू शकता मी ह्याच्यामध्ये आता मीठ घातलं नव्हतं, कारण की ते आपलं आळणी पाणी होतं ना त्याच्यामध्ये मीठ होतं, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये नंतर मीठ घातलं नव्हतं. तर हे बघा, अशा प्रकारे हे आपलं कालवण उकळायला लागलेलं आहे. उकळी फुटली आहे ह्याला. तर इथे बघू शकता तुम्ही असं मस्तपैकी अशी उकळी फुटली आहे याला. हे बघा, सुक्कं चिकन बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे. तर कमी गॅसवरती मी हे तेल आता आपलं तापलेलं आहे चांगलं. तर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर इथे आहे खोबरं लसणाचं हे वाटण आहे. तर हे मी ह्याच्यामध्ये भाजायला टाकते. तर हे पण आपलं चांगलं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं हे खोबरं लसूण पण असं चांगलं असं भाजून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी गरम मसाला आणि आमचा घरगुती मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे एकदम असं साध्या सोप्या पद्धतीने हे सुक्कं चिकन हे मी बनवणार आहे. टेस्ट पण अशी खूप छान अशी लागते. असं एकदम साधं सोपं बनवल्यानंतर ना, तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी हे चिकनची रेसिपी बनवली आहे. तर तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मसाला पण आपला असा चांगला भाजून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी इथे चिकन घालणार आहे. तर हे मी इथे असं सुक्कं चिकन बनवणार आहे. ह्याला पण आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, मी ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं असं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तर कारण आपण चिकन मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं असं मी चवीनुसार थोडंसं असं मीठ टाकून घेतलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी मीठ ह्याच्यामध्ये घातलं आहे. इथे आपलं चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे. तर वास पण असा खूप सुंदर येत आहे. तर मस्तपैकी ह्याला तर्री आलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर मस्तपैकी अशी ह्याला तर्री आलेली आहे. तर हे चांगलं असं उकळलेलं आहे. तर ह्याच्यावरून मी वरून कोथिंबीर घालून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथे वरून कोथिंबीर घालून घेतली आहे. तर हा इथे चिकन पण आपलं असं मस्तपैकी रेडी झालेलं आहे. तर ह्याच्यावरती पण आपण असं कोथिंबीर घालून घेऊया. तर मस्तपैकी असं आपलं सुक्कं चिकन इथे रेडी झालेलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन आणि चिकनचं कालवण इथे रेडी झालेलं आहे. तर ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी आहा खूप मस्त अशी लागते. तर ह्याच्याबरोबर मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. तर अशा प्रकारे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला आवडली का. कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी. मला नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा. हे बघा, मी ते बाजरीची भाकरी बनवणार आहे. मी बाजरीचं पीठ घेतलं आहे, चाळून घेतलं आहे. तर इथे मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ठेवा. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे मळून घेणार आहे बाजरीचं पीठ. असं पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे चांगलं. तर हे बघा, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे मी इथे पीठ असं थोड्या थोड्या पाण्यामध्ये असं
मळून घेतलं आहे. तर हे आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलं आहे. तर त्याचा एक मी असा गोळा तयार करून घेतला आहे. तर मोठी अशी झणझणीत अशी मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी इथे गोळा तयार करून घेतला. थापून घेणार आहे. हे बघा इथं थोडंसं मी पीठ असं इथे खाली टाकलं आहे. ह्याच्यावरून थोडंसं पीठ असं मी टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे ही बाजरीची भाकरी आपल्याला अशी थापून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी ही बाजरीची भाकरी करत आहे. तर हे बघा अशी मोठी अशी मी ही बाजरीची भाकरी अशी थापून घेतली आहे. तर आपण ही तव्यामध्ये आता भाजायला टाकणार आहे. हे बघा इथे मी तव्यामध्ये भाकरी टाकून घेतली आहे. तर वरून आपल्याला इथे असं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला असं जास्त लावायचं नाही. तर अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे. आणि हे पाणी सुकलं की आपल्याला ही पलटायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी पाणी लावून घेतलं आहे. तर हे पाणी सुकल्यानंतर आपल्याला पलटी मारायची आहे. तर हे बघा हे आपलं पाणी सगळं सुकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उलटांच्या साह्याने अशी पलटून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे पलटून घेतली आहे मी. तर हे बघा अशा प्रकारे खालून ही आपली चांगली भाकरी भाजून घेतली आहे, भाजली आहे. तर ही अशी मी पलटी मारत आहे. तव्यामध्येच थोडीशी अशी भाजून घेणार आहे. नंतर मी अशी गॅसवरती थोडीशी परत भाजणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी गॅसवरती इथे भाकरी भाजून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे ही बाजरीची भाकरी भाजून रेडी आहे. तर ही बघा अशा प्रकारे मस्तपैकी बाजरीची भाकरी मी भाजली आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली बाजरीची भाकरी तुम्हाला. इथे चिकनचा ताट रेडी आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हे चिकनचा रस्सा आहे, हे सुक्क चिकन आहे, इथे कांदा आहे, इथे बाजरीची भाकरी आहे. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.